गोविंद पाटील यांच्यानंतर तुमच्यासमोर येतो आहे बहे इस्लामपूरचा सुरेश मोहिते. सुरेश मोहिते हा कृष्णाकाठचा कवी, म्हणून त्याच्या संग्रहाचं नावही कृष्णाकाठच्या कविता. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या बहे या गावी सुरेश राहतो. तो बागायती शेती करतो आणि शेती करता करता शेताकडच्या गावाकडच्या इतक्या दंतकथा, इतक्या आख्यायिका त्याच्याजवळ जमा झालेल्या आहेत की हा खरोखर शेतकऱ्याचं जगणं तर जगतोच, पण भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेनं आलेली शेतकऱ्यांची दारुण अवस्थाही अनुभवतो. त्याच्या कविता ऐकताना मनात येतं की शेतात यापुढे माती नसेल त्यांच्या, शेतात यापुढे माती नसेल त्यांच्या, आईस्क्रीमच्या कांड्या असतील. धूळ कसली, आता हाच बुक्का लावून परतावं लागेल शहरात. घर नसेल, हॉटेल असेल प्रत्येक ओळखीच्या वळणावर. सर्व मिळेल, फक्त बिल तेवढं चुकतं करावं लागेल आदरातिथ्याचं. फक्त बिल तेवढं चुकतं करावं लागेल आदरातिथ्याचं. सुरकुतलेल्या हातांचा कानावर बोटं मोडून दिलेला आशीर्वाद ओढून गेलेला असेल छातीतून. चूल नाही, निखारे नाहीत, ऊब नसेल पहाटेची, झुळूक नसेल गावावर 11व्या दिशेतून येणारी. चांदणी रात्र संपताना निष्ठून जावं ज्यातून हळूच, असं मायेचं पांघरुण नसेल, असं मायेचं पांघरुण नसेल. अंगण नसेल, तुळस नसेल, पोरांचा गाव डोक्यावर घेणारा कलकलाट नसेल. नसेल दिवे लागण, नसेल अंधाराचा आधार. नसेल दिवे लागण, नसेल अंधाराचा आधार. पाय टाकून बसायला तळ्याचा काठ नसेल. कुठल्या शहरातून बाहेर पडतो आणि कुठल्या शिरतो हेच कळणार नाही. कुठल्या शहरातून बाहेर पडतो आणि कुठल्या शिरतो हेच कळणार नाही. गाव सोडताना इंद्रधनुष्याची दोरी येत राहील पायात. गाव सोडताना इंद्रधनुष्याची दोरी येत राहील पायात. गावाकडच्या रस्त्यावरून यापुढे उन्हालाही बागडत बागडत चालवणार नाही. उन्हालाही बागडत बागडत चालवणार नाही. ऐकूया तर सुरेश मोहिते. नमस्कार. ग्रामीण जीवनशैलीतल्या लोकसंस्कृतीचा एक मौखिक आविष्कार भोरड्या. आपल्याकडे भोरड्या नावाचे पक्षी कळपानी राहतात आणि हे पक्षी एकत्र आल्यानंतर एकाच वेळी गलका करतात. त्याचा स्वर असा असतो की कल 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 कल. आजीला विचारलं की आजी आजी ह्या भोरड्या एकाच वेळी का गलका करतात, का ओरडतात? तर आजी एक कथा सांगायची, गोष्ट सांगायची की ह्या 7 जणी भोरड्या म्हणजे सख्या 7 बहिणी असतात आणि त्यांना एकच धाकटा भाऊ असतो आणि त्या भावाची ओढाताण होऊ नये म्हणून त्या 7 मुलींचं लग्न एका दिवशी एका मांडवात करतात आणि 7 पोरींना एकाच गावात दिलेलं असतं. पुढं कालांतरानं भाऊ भेटायला बहिणींच्या गावाला जातो. आधी मोठीच्या घराला जातो का तर अक्काचा मान. तिला वाटलं गावात आता बाकीच्या 4-6 जणी आहेत म्हणजे कुठंतरी त्याचा चहा नाश्ता झाला असेल आणि मग तो तिथनं रागानं उठतो आणि उपाशी पोटानं दुसरीच्या घरी जातो. दुसरीला वाटलं आता अक्काच्यातून आलाय म्हणजे जेवून आला असेल, चहा झाला असेल, तेही काही विचारत नाही. 3रीच्या घरला, 4थीच्या घरला, 5वी, 6वी, 7वीच्या घरला 7ही घरचा पाहुणा उपाशी राहतो. संध्याकाळी उपाशी पोटानं आपल्या गावाकडे निघून जातो. संध्याकाळी ह्या साऱ्या पोरी पानवट्यावर पाणी भरायला जमतात. एकमेकीला विचारतात, दादा कुठं जेवला गं, बाळ कुठं जेवला गं? एक म्हणते मला वाटलं तुझ्यात, मला वाटलं तुझ्यात, मला वाटलं तुझ्यात, मला वाटलं तुझ्यात, तुझ्यामुळं माझ्यामुळं, तुझ्यामुळं माझ्यामुळं. तवापासनं भांडते त्या, ती आज तागायत भांडते त्या. हे गोष्टीची आठवण जरी झाली तरी भोरड्या आजही गलका तसाच करतात. एकमेकीवर राग काढतात आणि आभाळाकडे बघून म्हणतात, ये रे भाऊ दोघे जीव, ये रे भाऊ. त्या भोरड्यांची ही कविता. 7 बहिणी बहिणी एका मांडवात आल्या. 7 बहिणी बहिणी एका मांडवात आल्या. गोऱ्या हळदी अंगानं जशा नवऱ्या नटल्या. 7 जणीच्या पाठचा भाव वाणीचा तिनीचा. जीव परानं घराचा भाव लाडानं वसाचा. एकट्या दुकट्या भावाची होऊन ये वडातान. 7 जणीला म्हणून एका गावात दिल्याल. भाव एकदा भनींच्या सज गावाला आलेला. मान थोरलीचा आधी तिच्या घरला गेलेला. तांब्या भरून पाण्याचा का देईल दादाला.
पोटभर खाऊ पिऊ चव अक्काच्या हाताला, नाही दिला तांब्या नाही कसा गरेव केला, धाकलीच्यात जेवला असं वाटलं अक्काला, भाव रागानच लालरी त्या पोटानं उठलान, दुसरीच्या घरात त्यानं रसता गाठला, दुसरीला वाटलं जे आधी पयलीला वाटे, अन दादाच्या पोटात कशी आग आग पेटे, सांज दाटून येताना भाव वाटला लागला, अक्का ताईच्या मायेचा झरा कशानं आटला, 7 जणी सांच्या पारी पानवट्यावर जमल्या, दादा जेवला कुठं ग असं विचारू लागल्या, 7 घरचा पावना असा राहिला उपाशी, तवापासून भोरड्या भांडी एकीशी मेकीशी, तवापासून भोरड्या भांडी एकीशी मेकीशी. यानंतरची कविता एक प्रेम कविता आहे. शेतकऱ्याला प्रेयसीचे डोळे पावसासारखे वाटतात, कारण पाऊस जितका त्याला महत्त्वाचा असतो तितकीच ती महत्त्वाची असते. तुझं डोळ पावसाळी मला देशील ना बाई, तुझं डोळ पावसाळी मला देशील ना बाई, होताना ग लाही लाही तू येशील ना बाई, होताना ग लाही लाही तू येशील ना बाई. मी ग जळतो एकटा रात रात अंधारात, माझ्या दिव्यातली वात तू होशील ना बाई, माझ्या दिव्यातली वात तू होशील ना बाई. घरंदाज पाय बंद तुझ्या डोरल गळ्यात, घरंदाज पाय बंद तुझ्या डोरल गळ्यात, जसा तळमळे मासा पाण्यातल्या ग पाण्यात, कुणी आडवली नदी कुणी नडवल नदीला, कुणी जेर बंद केलं माझ्या लाडक्या राणीला, तुझे श्वास सोबतीला आभास सोबतीला, तुझे श्वास सोबतीला आभास सोबतीला, घडी पहिल्या पत्राची रोज माझ्या गौशाला, उभा जन्म जाळीन मी तुझी वाट बघण्यात, उभा जन्म जाळीन मी तुझी वाट बघण्यात, असा कलंदर गडी कैफ माझ्या गौरात, आता एकच ग ध्यास अन एकमेव प्यास, आता एकच ग ध्यास अन एकमेव प्यास, माझ्या मरण येळला आसा विस आस पास, माझ्या मरण येळला आसा विस आस पास, आसा विस आस पास. पूर्वी बायका आपल्याकडं चुलीवर भाकरी करायच्या आणि ती हातावरची भाकरी असायची. अलीकडं ही कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्या कलेत एक श्रद्धा अशी होते भाकरी करताना की भाकरी करून झाली की त्या बाया तवा असा उपडा करून वैलाला लावायच्या आणि त्या तव्याच्या बुडाला बारीक 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 अग्निकण चिकटायचे. त्यावेळी आमच्या घरातली माऊली म्हणायची की लेकरा तवा हसतोय आणि घरात आता लक्ष्मी येणार, बरकत येणार. अलीकडं असं कोणी काही म्हणत नाही. आणि 2 पिढीमधलं अंतर चांदणं या कवितेच्या माध्यमातून मी आपल्याला सांगत आहे. साऱ्या भाकरी भाजूना तवा उलटा केलेला,
साऱ्या भाकरी भाजून तवा उलटा केलेला, लुकू लुकू चांदण्यान तवा बाळ झालेला, तवा बाळ झालेला. 7 जन्माचा नाचार माय वड लाग गाडा, 12 माही पावसाचा माय चुलीवर सडा, माय चुलीवर सडा. दिस सरतील बाळा घरा लक्ष्मी येईल, तवा हसरा पाहून तुग भाकीत केल्याल. अशी एक एक आई तुझी आठवण येते, अशी एक एक आई तुझी आठवण येते. आता गॅसच्या तव्याला कुठ चांदण फुटते, कुठ चांदण फुटते. आता गॅसच्या तव्याला कुठ चांदण फुटते, कुठ चांदण फुटते, कुठ चांदण फुटते. पूर्वी खेड्यापाड्यात मातीची घरं असायची आणि पावसाळ्याच्या दिवसात मातीच्या भिंतींना ओल चढायचे. तसे अंतःकरणालाही ओल चढण्याचे खूप खोल दिवस पूर्वी होते. ते दिवस आता राहिले नाही, ती श्रद्धा राहिली नाही. त्याची ही कविता उमाळा. पूर्वी मातीच्या ओल्या घरात, पूर्वी मातीच्या ओल्या घरात मिरगाचा किडा उतरायचा, तेव्हा आई नतमस्तक व्हायची, औक्षण करायची, साखर तांदूळ खाऊ द्यायची. पूर्वी मातीच्या ओल्या घरात मिरगाचा किडा उतरायचा, तेव्हा आई नतमस्तक व्हायची, औक्षण करायची, साखर तांदूळ खाऊ द्यायची. कशालाही हात न लावता तो आल्या पावली निघून जायचा, कशालाही हात न लावता तो आल्या पावली निघून जायचा. तो गेल्यावर मात्र हमखास पाऊस यायचा, तो गेल्यावर मात्र हमखास पाऊस यायचा. परवाच आमच्या नव्या चकचकीत फ्लॅटात मिरगाचा किडा उतरला तेव्हा, परवाच आमच्या नव्या चकचकीत फ्लॅटात मिरगाचा किडा उतरला तेव्हा मोजाक टाईलवर ही घाण कशाला म्हणून बायकोनं त्याला झाडून झोडपला, केर कचऱ्यासारखा घराबाहेर लोटून दिला. बिचारा पावसाचा सांगावा घेऊन आला आणि जीवानिशी गेला. तो गेल्यावर मात्र पाऊस येईनासा झाला, तो गेल्यावर मात्र पाऊस येईनासा झाला. वेधशाळेचेही कधी कधी चुकतात अंदाज, वेधशाळेचेही कधी कधी चुकतात अंदाज. हे एज्युकेटेड बायकोला कसे कळणार, पुरातन गहिऱ्या विहिरीचा तळ तिला कसा दिसणार. हळूहळू विहीर आटत गेली, हळूहळू विहीर आटत गेली, नदी आटत गेली, झरे आटत गेले. अलीकडं तर माणसांचे डोळेही आटत गेले. कुठंच कसला उरला नाही उमाळा, कुठंच कसला उरला नाही उमाळा. मग ढगाला तरी कोणासाठी का फुटावा पाना, ढगाला तरी कोणासाठी का फुटावा पाना, ढगाला तरी कोणासाठी का फुटावा पाना. घरात समजा 4-6 बहिणी असल्या तर त्यातली एकच बहीण अत्यंत देखणी असते, लावण्यवती असते. तिच्या सौंदर्याचं वर्णन करताना परंपरागत घरातल्या बायका असं म्हणायच्या की माझी लेक गौरीच्या मकुट्यासारखी दिसते. ही सौंदर्याची अत्यंत अप्रतिम अशी तुलना केलेली गोष्ट आणि त्याच लेकीच्या आयुष्यात होणारी पुढची स्थित्यांतर या कवितेतून सादर करतो. लेक गवर मकुटा जस हळदीचं रान, लेक लाडा नवसाची तिला कशाची गवान, लेक लाडा नवसाची तिला कशाची गवान. काल हळद दळली लेक हळदुली झाली, गोऱ्या गालावर तिच्या कशी लाली आज आली, गोऱ्या गालावर तिच्या कशी लाली आज आली. तिच्या राव्यासाठी दूर
मैना जाईल उडून हुर हुर चुट पुट साऱ्या घरात ठेवून हुर हुर चुट पुट साऱ्या घरात ठेवून लेक पिंपळाच रोप तिची मुळ टोकदार नवी माती नवा गाव मूळ तरी खोलवर नवी माती नवा गाव मूळ तरी खोलवर लेक नदीच्या सारखी पुढं निघून जायाची पुढं जाताना ना माग कधी वळून पायाची पुढं जाताना ना माग कधी वळून पायाची लाख जलमलिकीच कुणी बंदीवान केलं तिच्या डोळ्यातलं पाणी नदी मिसळून गेलं तिच्या डोळ्यातलं पाणी नदी मिसळून गेलं नदी मिसळून गेलं. यानंतर सुरेश मोहिते यांची एक वेगळीच कविता आपण ऐकणार आहोत. खरं तर सुरेश मोहिते हे बागायती कवी, छान शेती करतात, आपलं शेत पिकवतात. पण मजुरांवर आलेली उपासमारीची पाळी जी केशवसुतांना माहीत होती ती सुरेश मोहित्यांनाही माहिती आहे. कोयता नावाची त्यांची कविता ही मराठी साहित्यामधली, मराठी शेतकरी कवितांमधली अत्यंत महत्त्वाची कविता आहे. खरं तर विद्रोही कविता लिहिणारा हा शेतकरी नसतो, पण कधीकधी शेतकऱ्याच्या सुद्धा स्वरामध्ये असा विद्रोहाचा सूर मिसळतो, तेव्हा कोयत्यासारखी कविता निर्माण होते. ऐकूया सुरेश मोहिते यांची कोयता. भर दुपार आणि उसांवर कोयत्याचे सपासप वार, ती ओली बाळातीन 2च महिन्याच्या लेकराची काजळ नसलेल्या डोळ्यांची, शेवरीला बांधलेला धडप्याचा झोळा आणि त्यात वळवळता एक मासाचा लाल भडक गोळा. लुकलुक त्या डोळ्यांनी कसलं भविष्य बघत असेल या देशात. कोयत्याच्या प्रत्येक घावाबरोबर पाझरणारी तिची स्तन आणि घामाच्या थेंबा थेंबातून झरणारी शतकानुशतकाची पिळवणूक. त्या बाईनं करावी कशी तिच्या आईपणाची जपणूक. उन्हातानात रापलेलं तिचं आईपण आणि ऊस चरक्यात पिळवटून गेलेलं बाईपण. पोटाला कशाचीच पर्वा नसते, ऊसाच्या फडात नसतात बाळंतपणाची पथ्य. ऊसाच्या फडात नसतात बाळंतपणाची पथ्य. लेकरासाठी अंगाई किंवा बोबडे बोल. बऱ्याचदा ही लेकरं सरीतच जन्म घेतात. बऱ्याचदा ही लेकरं सरीतच जन्म घेतात आणि सहकाराच्या नावानं पहिलं वहिलं भोकांड पसरतात. सहकाराच्याही कानावर पडतं कधी कधी या लेकरांचं भोकांड पसरणं. सहकाराच्याही कानावर पडतं कधी कधी या लेकरांचं भोकांड पसरणं. पण सहकार धूर्तपणानं आपली बधीर बोट कानात घालतं, मनातल्या मनात आनंदित होतं. एक नवा कोयता जन्मास आला म्हणून, एक नवा कोयता जन्मास आला म्हणून, एक नवा कोयता जन्मास आला म्हणून. 1956चा कुळ कायदा झाला आणि कसल त्याची जमीन हा नवा नियम आला. त्यातून ग्रामीण भागातली जमीनदारीची व्यवस्था कोलमडली. पिळवणुकीलाही सुरुंग लागला. सुंब जळला तरी पीळ जळत नाही, ही एक सनातन वृत्ती जतन करणाऱ्या एका इनामदाराची ही जिती जागती हकीकत. इनामदार ढासळत चाललेल्या बुरुजाचा आणि पोपडत निघालेल्या भिंतीचा इनामदारांचा जुनाट वाडा. ढासळत चाललेल्या बुरुजाचा आणि पोपडत निघालेल्या भिंतीचा इनामदारांचा जुनाट वाडा. इनाम गेलं, दार राहिलं, बऱ्याच पिढ्यांचं दार लागलं. गेल्या पिढीतल्या इनामदारांचं तैलचित्र शाही पोशाखातल्या रुबाबातलं जळमट्या भिंतीवर लटकत आहे. आत्महत्या केलेल्या बेवारस प्रेतासारखं फोटोतल्या इनामदाराच्या मिशीवरचा रंग
कधीचाच उडून गेलाय. घराण्याचा आजवरचा इतिहास बाई बाटलीत बुडून गेलाय. फोटोतल्या इनामदाराचा नातू आता राशन कार्ड धारक झालाय. 5व्यांदा गरोदर आहे त्याची बायको. कुटुंब नियोजनाच्या खर्चा अभावी त्याच्या 2 मुली झडपीच्या शाळेत जातात. चिटाचिटाचे फ्रॉक्स घालतात. थोरला मुलगा जिल्ह्याच्या ठिकाणी ITI करतो. आजकाल हा युवराज वेल्डरची स्वप्न पाहतो. वेल्डरचे वडील कधी कधी अलमारीतली जुनाट बंदूक खांद्यावर घेतात. वेल्डरचे वडील कधी कधी अलमारीतली जुनाट बंदूक खांद्यावर घेतात. रुबाबात अंगणात येतात. बोरिंगच्या पाण्यानेच तेलपाणी करतात. मग जोत्याला बांधलेली शेळी लेंड्या टाकण्याची वाट पाहतात. एक एक लेंडी उचलतात. बंदूक लोड करतात. हवेत बार काढतात. बंदूक लोड करतात. हवेत बार काढतात. आणि सुरेशनी शेतकऱ्यांचं दुःख तर खूप सांगितलं, सगळी वेदना सांगितली. पण आता जाता जाता त्याच्याकडून त्याच्या गावाची जी नदी आहे कृष्णा, त्या कृष्णेचं कौतुक त्याच्याकडून ऐकूया. अर्थात हे फक्त कौतुक नाही, त्या नदीची दयनीय अवस्था काय आहे ते सुद्धा त्याच्या कवितेमध्ये आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अविभाज्य असते नदी, आणि नदी तर आईच असते. त्या आईविषयी सुरेश मोहिते काय म्हणतात ते ऐकूया. तशी नदी ही वाहत असते विश्वकल्याणासाठी, विश्वशांतीसाठी. पण ह्या नदीकडं बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन अत्यंत हिणकस आहे. त्या दृष्टिकोनाची ही कविता माणसं नदीला कशी वापरतात आणि नदीची वेगवेगळी रूपं, ही स्त्रीची जशी वेगवेगळी रूपं पूर्ण आयुष्यात असतात, तितकी सगळी रूपं नदी एका दिवसामध्ये जगत असते. ह्या नदीच्या जगण्याचीच ही कविता. नदी नदी हासरी नदी बोलकी, नदी वाहते संतपणाने. नदी हासरी नदी बोलकी, नदी वाहते संतपणाने. या नदीचा डोह गहिरा 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 खोल पाणी. कधी होऊनी अवखळ राधा, नदी नाचते फेर धरून. तीरावरल्या मंदिरातून घंटा नदी पहाट उमलते. नदी शुभ्र प्राजक्त स्वरानी हळूवार भूपाळी गाते. सांज दाटता नदी एकटी वाट पाहते, तिष्ठत राहते. युगायुगांची होऊन मीरा, विनेवर वीरानी छेडते. रात्र होता नदी बोलते, स्वतः मधुनी स्वतः बरोबर. नदी तुक्याचा अभंग होते, शोधत राहते तिलाच ती मग. उजाडताना गाव विष्ठतो काठावरती तटावरती. ती सरिता ती सोसत जाते, मानसाची रानवृत्ती. गाव तिला हा लुटून नेतो, श्वासासाठी चुलीसाठी. ती खळाळते पाटामधुनी, काळीच्या हिरवाईसाठी. ही वाळूची नवी तस्करी, तिला बोचते क्षणाक्षणाला. ओरबाडूनी खाती नदीला, वृत्ती ही उफराटेपणाची. वाळू म्हणजे पाय नदीचे, वाळू हे तर वस्त्र नदीचे. वाळू त्वचा अंगावरची, सोलती हे ढोर गावचे.
नदी जगवते नदी शिकवते कसे जगावे हासत खेळत झाकून जखमा बुजवत डबरे नदी वाहते रोज नव्याने तिचे वाहने पसायदानी वेदनेतून येती गाणी गात जगावे वाहत जगावे शिकविणारे पाणी पाणी शिकविणारे